त्यांनी जर गुन्हा दाखल करून आत टाकलं तर शिवसेनेच्या वतीने तिरंगा सर्कल येथे आम्ही मोठा जाहीर सत्कार त्यांचा करू, हे आम्ही गवाही देतो. कोणाचा जाहीर सत्कार करणार आणि कुणाला आत टाकलं तर? भाजपवाल्यांचा, जे नगरसेवक आहे 14 त्यांचा. ते कोणाला म्हणजे मी नाव घेतलेलं नाही, त्यांनी नाव घेतलं नगरसेवकपती. गणेशजी, आता सध्या जो मुद्दा गाजतोय की जे भोगावती नदीचं जे सुशोभीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. गेल्या पंचवार्षिकला तुम्ही सुद्धा त्या निवडणूक झाली होती, त्यावेळी तुम्ही नगरसेवक होता, तुमच्या काळातच हा निधी वाटपाचा वगैरे खर्च झाला होता. काय सांगाल तुम्ही, कसं पाहता या सगळ्या भ्रष्टाचाराकडे? काय नेमकं झाला की नाही भ्रष्टाचार, काय म्हणा? हे वा, आता तेव्हाही भाजपच होती, आताही भाजपच आहे. आता त्यांच्या झगड्यात आम्हाला कशाला लपडवता? नाही, पण तुम्ही त्यावेळी असताना हे सगळं झालेलं आहे तर तुम्हाला माहीत असेल अधिकचं, काय सांगाल या सगळं? दादा, आता नगराध्यक्ष हे भाजपचेच आहे आणि ते 14 आले ते बी भाजपचेच आहे. आता त्यांचं काही अंदरुनी पोटदुखादुखी चालू आहे, ते लोकांना तमाशे करताय गावात. आता नदीचा जो विषय आहे तो तर जो बी असेल, आता त्यांच्या एका नगरसेविका पतीने विषय मांडला आहे किंवा सुनील काळे यांनी भ्रष्टाचार केला. आता ठीक आहे, मग त्यांनी आता नुसतं कोणावर आरोप किंवा प्रत्यारोप करण्यापेक्षा त्याची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि गुन्हा दाखल करून आतमध्ये टाकलं पाहिजे, जेणेकरून वरंगावले याचं आदर्श होईल. पुढे जे बाकीचे आले किंवा जे काही आता आहे ते पुढे कोणी असा विषय घडवणार नाही, जर खरोखर तो विषय चुकीचा आहे तर. पण आता जर तो विषय चुकीचा नसला तर मग फालतूक तुम्ही आरोप करून सामनेवाल्याला हे दाखवणं ते आपल्याला बी काही पटत नाही. आणि हे बा, ते पण नगरसेवक भाजपचे, हे बी नगराध्यक्ष भाजपचे, यांच्या झगड्यामध्ये आम्हाला काही पडून आणि आम्हाला काही मजा नाही. त्यांनी जर गुन्हा दाखल करून आत टाकलं तर शिवसेनेच्या वतीने तिरंगा सर्कल येथे आम्ही मोठा जाहीर सत्कार त्यांचा करू, हे आम्ही गवाही देतो. कोणाचा जाहीर सत्कार करणार आणि कुणाला आत टाकलं तर? भाजपवाल्यांचा, जे नगरसेवक आहे 14 त्यांचा. ते कोणाला म्हणजे मी नाव घेतलेलं नाही, त्यांनी नाव घेतलं. नगरसेवकपती जे आहे त्यांनी नाव घेतलं. आताचे जे नगरसेवक आहे सुनील भाऊ, त्यांचं नाव घेतलं होतं त्यांनी, किंवा यांनी भ्रष्टाचार केला. आता आम्ही कोणाचं नाव घेत नाही, त्यांनी घेतलं आहे. आता जर करेल आहे तर मग तुम्ही जनतेच्या समोर आणा, नाही तर मग आता तुम्हाला कामं करण्याची तुमच्यात धमक नाही तर तुम्ही नुसते आरोप प्रत्यारोप चालू ठेवसान आणि रिकामं जनतेला दिशाभूल करत राहसान, त्याला अर्थ बी नाही. मग डायरेक्ट चौकशी करा आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका. म्हणजे सुनील काळेंवरला गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकले तर तुम्ही महेश सोनवणे यांचा सत्कार करणार असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बिलकुल करणार. जर चुकीचं होईल असेल तर, आणि नाही चुकीचं होईल असलं तर मग गावाचा विकास सोडून तुम्ही लोकांवर नुसते आरोप करत राहताल. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये तथ्य आहे या सगळ्या प्रकरणामध्ये झालेल्या? त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही दादा, कारण मी थोडी प्रश्न उचललाय तो. पण तुम्ही त्यावेळी सत्ताधारी होता, तुम्ही त्यावेळी नगरसेवक होता ना, हो, तुम्हाला काय माहिती आहे या बाबतीत? सर्व चौकशी झाली पाहिजे ना तिच्यात, तेव्हा तर समजेन. आता सगळं त्यांच्या हातात आहे, अधिकारी आहे, सगळं काही खालून तर वरपर्यंत सत्ता त्यांची आहे. मग काय टाईम लागतोय? 2 महिन्यात फास्टॅगमध्ये टाकून तर 2 महिन्यात चौकशी लागेल. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी होईल. खरी गोष्ट आहे ना. आता जर ते सत्ताधारी असल्यावर त्यांना भीक मागावी लागते, चांगलंच आहे ना. गणपती बाप्पाने आम्हाला कुठंतरी वाचवलं, भीक मागायपासून लांब ठेवलं. पण भीक मागायची वेळ त्यांच्यावर आली आहे. आमच्या 6 नगरसेवकावर आमच्या आतापर्यंत भीक मागायची वेळ आली नाही आणि येणार पण नाही. कारण आमचे जे पालकमंत्री आहे गुलाब भाऊ आणि जे डेसिंग आमदार आहे दमदार चंदू भाऊ, हे एकदम भक्कमपणे पाठीशी आहे. त्याच्यामुळे आमच्या नगरसेवकांवर भीक मागायची वेळ येणार नाही. आणि अजून बारे मासिक सभा झाली नाही, मिटिंग झाली नाही, ठराव झाले नाही, प्रश्न झाले नाही, मग भीक का मागताय? या पण मला एक नवीन प्रश्न पडला आहे. किंवा पहिले मिटिंग झाली असती किंवा यांचे काही ठराव फेटाळले असते किंवा काही झालं असतं तर मग यांनी हा विषय मांडायला पाहिजे होता. किंवा आमचे ठराव घेतले नाही, आमच्यावर विकास कामांचे आमचे मुद्दे मांडले नाही, त्यांनी मग भीक मागितली असती तर चांगलं झालं असतं. मग आम्ही बी काहीतरी मदत केली असती. हो राजू भाऊ, बरोबर. तुम्हाला वाटतं ही एक स्टंटबाजी आहे नेमकं? बिलकुल. हो, मला एक सांगा, आता काय कोणी बोटणीनं दूध पेते का? बारे नगरपालिकेची मासिक सभाच झाली नाही,
तिच्यात ठरावच झालेली कोणत्या विषयाची मला सांगा. आता तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला मालूम आहे. आता कुठं कधी मिटिंग झाली नगरपालिकेची, मासिक सभा कधी झाली सांगा बरं. एक सभा झाली नाही, एक विषय झाला नाही. बरे जेव्हा मासिक सभा होईल तिच्यात विषय होतील. आता 13 तारखेला काही मिटिंग आहे, सभा आहे. 13 तारखेला तुमचे विषय नाही घेतले किंवा तुम्हाला निधी नाही दिला, तुमचे प्रश्न नाही मांडले, तुम्हाला अडचणी उभ्या केल्या, तेव्हा तुम्ही त्या मिटिंगला बोलले असते. मिटिंग झाल्यानंतर किंवा आमचे विषय घेतले नाही, आमचे विषय फेटाळले किंवा आम्हाला अनदेखा केलं, आमच्यावर म्हणजे अन्याय होतो आहे, तर मग तुम्ही बोलले असते की बुवा आम्ही भीक मागून जनतेचे कामं करू. पण बारे तसं काहीच नाही आहे. बारे मिटिंग नाही, काही नाही. कारण नगरपालिकेत असं थोडी की कागदनं एखादी अर्ज घेऊन गेला तर निधी मंजूर होतो आणि लगेच कामं चालू होतात. मीटिंगमध्ये तुमचे ठराव होतील, तेव्हा मंजुरात भेटेल, तेव्हा निधी येईल, तेव्हा तुमचे कामं होतील. तुम्ही काय आता तुम्ही रोजच अर्ज घेऊन जासाल तर काय तर नगरपालिका रोजच तुमचे कामं मंजूर करते? तिथे आहे काय? नगरपालिकेच्या ठिकऱ्यात आहे काय? तुम्ही सत्ताधारी आहे ना, तुम्हाला समजायला पाहिजे. भीक मागायचे तर स्टंटबाजी चालू आहे तुमची. आता जनतेसमोर कसं यायचं आणि मग जनतेला उत्तरं कसे द्यायचे? साध्या तुमच्याकडून गटारी निघता नाही. आता तुम्ही म्हणता की आमच्या काही नगरसेवकांनी गटारीले म्हणजे स्वच्छतेचे सामान विकत घेऊन 3-4 हजाराचं याले दिलं स्वच्छता कर्मचाऱ्याला. अहो काय स्वच्छता कर्मचाऱ्याला द्यायचा अर्थच नाही आहे. स्वच्छता या तर ठेका झाला आहे ना, हा ठेका झाला आहे नगरपालिकेत. ते ठेकेदार स्वच्छता कर्मचारीचे ते ठेकेदार बघेल सामान घ्यायचं नाही घ्यायचं. हे काय झालं सगळं. बारे तर महिना बी झाला नाही तर हे भीक मागायला लागले तर अजून तर बारे 5 वर्ष घ्यायचे. बरंच आता आम्ही या विषयातून दूर राहिले. पण आमच्या नगरसेवकांना जनतेने निवडून दिलं आहे आणि जनतेचे कामं कसे करणे पडतात, कारण ते वाघ आहे शिवसेनेचे. आणि आमचे जर कधी आमच्या 5-6 नगरसेवकांना या गोष्टीत डावलण्याचा प्रयत्न केला कोणी किंवा असे काही हे केले तर आमचे शिवसेनेचे नगरसेवक हे ना शिवसेनेचे ठाण्या वाघ आहे. ते त्यांच्या शिवसेना स्टाईलने कामं मंजूर करून आणि जनतेसमोर त्यांचे विकास कामं करून दाखवतील, बोलून दाखवणार नाही. हे स्टंटबाजी करणार नाही. शिवसेना स्टाईलने आम्ही धडा शिकू, आम्ही जास्त बोलणार नाही.